फर्स्ट सामना असणार आहे। पहिला चेंडू घेऊन आयुष संतोष याला हो सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा मात्र अगदी थोडासा कन्फ्यूज केलं आणि खरोखर मित्रांनो यावेळी आयुषला मी मगाशीच म्हटलं की ज्यावेळी वेगावर स्वार आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी म्हणता येईल ना तर मात्र आयुष खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय। पहिल्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली, 2 विकेट मिळवल्या, 9 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या सेकंड इनिंगच्या गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय सुरेख हाताळतोय। हो सुंदर पंचांकडे दाद बघितली, परंतु ज्यावेळी मात्र एक थोडासा मात्र अगदी आपण म्हटलं गेलं तर चांगल्या प्रकारची वेग इथे मात्र स्ट्राईक साठी येतोय तो मात्र विकास। त्याप्रमाणे आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये कौस्तुभने मधल्या फळीला येऊन चांगल्या प्रकारची फलंदाजी करत 47 धावसंख्येला चांगली उभारली। हो इथे मात्र मोठा फटका लागला, हवाई सफर, टाटा बाय बाय। यावेळी जर पाहिलं ना तर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला, थोडासा मिश्रणामध्ये फरक पडला। इथे मात्र लॉकआउट पंची चेंडू टाकायच्या वेळी मात्र फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि 6 धावांचा डीप स्क्वेअरलेच मात्र मोठा फटका लगावला गेलाय आणि या 6 धावांनी धावसंख्या फलक हलवलं गेलंय आणि धावसंख्या पुढे सरसावतीये। धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 7 धावसंख्या आपण पाहतोय, कारण की लेग स्पिनचा मारा करत असताना इथे मात्र हाच अगदी चुकीच्या पद्धतीचा होतो, कारण की चेंडू जर पडला नाही ना तर मात्र फुलटॉस मध्ये कन्वर्ट होतो आणि यामध्ये इथे मात्र विकास तीच वाट पाहत होता न वाट पाहिल्यानंतर मात्र चेंडू त्याच दिशेने आला आणि हा मात्र घणागतकी हल्ला मोठा खटखटी षटकार पाहायला मिळाला। चार्जिंग कर। आपण पाहिलं पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळल्यानंतर पुन्हा एकदा हॅलो इथे देखील चांगला हॅलो प्रकारची हॅलो आपण पाहिलं पुन्हा हॅलो हॅलो माईक टेस्ट। की या मैदानावर मी चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करत असतो, परंतु आता मात्र बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल प्रिन्स। गोलंदाजी मार्कडे येतोय तर आपण पाहतोय प्रिन्स मागच्या मॅचमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, आता देखील कशा प्रकारची गोलंदाजी करेल तत्पूर्वी आपण पाहतोय स्ट्राईक साठी येतो मात्र फलंदाज आपण पाहिलं तर विकास आहे ना, विकासला आपण पाहतोय। हा इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षण तैनात आहे, इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही आणि इथे मात्र एक चांगला प्रकारचा सापला रचला आणि इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा पाऊंचर घेत होता, परंतु त्या क्षणाला मात्र पाहिलं तर चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय आणि इथे मात्र फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय। पहिलाच विकेटचा होतोय पतंग। अशा प्रकारे विकास मात्र आपला विकास बाद होतोय, कारण की ज्याप्रमाणे विकासने मात्र 2 खणखणी षटकार लगावले होते, पुढच्या क्षणाला देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला नाही। इथे मात्र विकेटमध्ये पतंग झालाय। पहिल्या विकेटचा धक्का दिलाय तो मात्र निगडे संघाला। आपण पाहतोय ज्याची बॅटिंग अप्रतिम आहे, त्याच्या बॅटिंगला नक्कीच धार आहे असा निगडे संघाचा मात्र एक स्फोटक फलंदाज आपण पाहतोय, तो मात्र येतोय, तो मात्र कौस्तुभ म्हात्रे आपण पाहतोय।
त्या मनगडात मात्र ताकद आहे, मनगडात मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी आहे, ती मात्र नक्कीच दिमागात दाखवेल. परंतु प्रिन्स बघा ना मित्रांनो, ज्यावेळी गोलंदाजी करत असताना ज्यावेळी गोलंदाजीवर स्वार झाला ना, त्यावेळी मात्र गोलंदाजीला असताना जो हटका मारतो ना, म्हणजे जो हाताला जो झटका मारतो ना, त्याचा मात्र वेग मात्र अप्रतिम असतो. कारण की वेगवान गोलंदाजी पाहत असतात त्याप्रमाणे आपण पाहत असतो. याप्रमाणे ज्या हातामध्ये करामती असतात ना, त्या करामती आपण नक्कीच पाहिले. मुतिया बोर्निर असेल, सेनवॉन असेल, उलटाच पद्धतीचा चेंडू कौस्तुभ पाटीलला, कौस्तुभ म्हात्रेला मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करणं अयोग्य आहे. परंतु इथे मात्र अशा फलंदाजाला तुम्ही जर ऍडव्हान्टेज दिलात ना, तर मात्र नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर अशा फलंदाजीला स्टार्टिंगला आल्यानंतर मात्र फ्री हिट कसा मिळावा, त्याचा फ्री हिटचा कसा पाहुणचार घ्यावा, ते मात्र नक्की इथे मात्र कौस्तुभला माहिती आहे. आणि अशा वेळी प्रिन्स मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि त्याचा मोबदला मात्र नक्की मिळाला, तो मात्र निगडे संघाला. हॅलो, इथे मात्र सरप्राईज गिफ्ट दिलं ते मात्र निगडे संघाच्या कौस्तुभला. आणि अशा वेळी मात्र धावसंख्या 6 नि भर पडली, धावसंख्या बरोबर लागली गेली, ती मात्र 20 धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरे षटक मार्गस्थ असताना मात्र कौस्तुभ ऑन द फायर होतोय का? इथे मात्र एक्स्ट्रा एफर्ट का लावण्याच्या नादामध्ये मात्र इथे मात्र प्रिन्स थोडासा मात्र सूर, इथे मात्र सूर गवस, इथे मात्र सूर थोडासा अस्तव्यस्त झालाय. कारण की ज्यावेळी जर पाहिलं ना, त्यावेळी गोलंदाजी अगदी दिमागात करत असतो ना, त्यावेळी जर त्याला एक दोन फटके पडले ना, तर मात्र थोडीशी मात्र इथे दिशाहीन गोलंदाजी होते. आणि अशा वेळी मात्र प्रिन्स थोडासा मात्र अचंबित झालाय. आणि अशा वेळी मात्र त्याची गोलंदाजी थोडीशी सूर असं अगदी बिघडलंय. आणि अशा वेळी मात्र एक धावेने अवंतर धावसंख्येने फरक पडला. आणि या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 21 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. त्यावेळी मात्र कौस्तुभ इथे मात्र फलंदाजी मार्ककडे असणार आहे. आणि 33 नंबर दसी प्रदान केलेला प्रिन्स आपण मैदानामध्ये पाहतोय. अशा वेळी मात्र ब्रॉकड पद्धतीचा चेंडू अगदी डिफेन्स मधून खेळून काढलाय, यॉर्कर लाईनचा चेंडू अगदी खेळून काढलाय. आणि अशा वेळी मात्र अगदी जडमध्ये टाकलाय, असा पद्धतीचा प्रिन्सची गोलंदाजी आपण पाहतोय. असताना असं मात्र संतोष मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. दिवस असणं गरजेचं असतं, संतोष देखील दाखवून देऊ शकतो. यावेळी जर पाहिलं तर तेवढाच झटका आणि हटका. आणि इथे मात्र डॉट चेंडू पद्धतीचा चेंडू इथे मात्र मृण आपल्या का इथे मात्र एष्टीच्या मागे पाहतोय. मृणालला जर आपण पाहिलं तर मित्रांनो, क्षेत्ररक्षण वारंवार इथे मात्र तैनात करत असतो. कशा प्रकारची फलंदाजी संतोष करतोय त्या पद्धतीने फील्ड डायरेक्शन करत असतो. आणि इथे मात्र पाहिलं तर प्रिन्स पुन्हा कमबॅक करतोय, संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देतोय. आणि धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर धीम्या गतीने चालली, ती मात्र 22 धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा त्याच पद्धतीची गोलंदाजी, बॅक टू बॅक तोच गोलंदाजी आपण जर पाहिलं ना, मागाशी देखील पाहिलं होतं रोहितला गोलंदाजी करत असताना. पंकज जाधव जेव्हा फलंदाजी करत होता त्या पद्धतीची गोलंदाजी तीन वारंवार तेच टाकले. यावेळी मात्र देखील पाहिलं तर मात्र पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र गोलंदाजी प्रिन्स आपण पाहिलं. यावेळी रोहितला त्यांनी पाहिलं की अडव्या बॅटने प्रहार करतोय, परंतु ऑफटिक गोलंदाजीला मात्र अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय तो मात्र आपण पाहतोय तो मात्र प्रिन्स. पुन्हा बॅटच्या पाट्या चेंडू भरपूर गोल हवेमध्ये आहे. तिकडे मात्र मृणाल आहे, कोणतीही चूक होणार नाही. आणि यावेळी मात्र खरोखर इथे मात्र संतोषला देखील माघारी परतावं लागतंय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 22 धावा, 14-8 धावा फक्त खर्च केल्यात. पाहिलं तर एक षटकार खणखणीत खाला असेल, परंतु यावेळी मात्र कमबॅक केलं ते मात्र प्रिन्स याने. तत्पूर्वी आपण पाहतोय बीसीसी 3वीरा भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा 11, 12, 13, 14 डिसेंबर. तर प्रथम क्रमांक 50,000 व चषक, द्वितीय क्रमांक 25,000 व चषक, तृतीय क्रमांक 11,000 व चषक, चतुर्थ क्रमांक 11,000 व चषक. तसेच तत्पूर्वी आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज आकर्षक व चषक कूलर आहे, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक कूलर आहे, मालिकावीर आकर्षक चषक व सायकल आहे. अशा प्रकारे या मात्र बीसीसी 3वीरा संघाच्या मात्र उद्घोषणा करतोय. दिनांक 11, 12, 13, 14 डिसेंबर 2025 ला आपण सर्वांनी इथे सहभाग घेऊन त्याचा आनंद घ्यायचा आहे. परंतु तो मात्र फलंदाजी मार्ककडे येतोय. तो मात्र फलंदाज आपण योगेशला आपण पाहतोय, गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहे, चांगल्या प्रकारचं संघासाठी योगदान देत आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय, सार्थकला आपण पाहतोय. आपण पाहिलं तर
जय मल्हार अलिबाग संघाकडून मात्र गोलंदाजी मार्कडे सार्थक आपण पाहतोय, फलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र इथे कौस्तुभ म्हात्रेला आपण पाहतोय. सुंदर पद्धतीचा चेंडू जेवढ्या वेगावर स्वार झाला ना त्या पद्धतीची गोलंदाजी जर म्हणाल तर आपण पाहिलं ना वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. ऑफटिक मात्र सुरेख पद्धतीचा हाताळला गेलाय. ज्यावेळी बॅटची पट्ट्यात येणं त्याच्या वेगाच्या अगोदर मात्र अगदी चेंडू अगदी सीमा इथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामोला गेलाय. या वेगावर स्वार असणार हा खेळ गोलंदाज आहे तो मात्र आयुष. बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू आडव्या बॅटने केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळाली जेव्हा तो क्षण असतो ना मित्रांनो, जेव्हा ऑफटिक गोलंदाजी करत असतो मिडलवर चेंडू पाहायला गेला तेव्हाच बॅटचा पट्टा गुमला गेला आणि अशा वेळी एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. कारण की ज्या ज्या वेळी मात्र कौस्तुभ तीच वाट पाहत असतो की मध्ये अगदी चेंडू कधी पाहायला मिळेल, अगदी त्यावेळी मात्र बॅटीचा प्रहार एवढा जोरदार करतो त्यावेळी मात्र 6 धावा आपल्या खात्यामध्ये जमा होतात. यावेळी मात्र धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 28 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु मंथ तटस्थ आहे. तिथे जर पाहिलं तर पूर्णपणे ऑफटिक गोलंदाजी याला म्हणता येईल ना तर इथे मात्र सफल झाला होता. त्यावेळी मात्र पूर्णपणे पाहिलं की कोणतीही फलंदाजीमध्ये मुवमेंट नाही. अशा वेळी मात्र पूर्णपणे बॅकफुटवर आल्या आणि चेंडू मात्र सुरेख टाकला गेला आणि या वेगावर स्वार झाला. याला म्हणतात नियंत्रणबद्ध गोलंदाजी. वेग आहे पण नियंत्रण देखील असणं गरजेचं आहे आणि अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कौस्तुभला मात्र रोखण्याचं काम नक्कीच केलं. आपण जर पाहिलं पूर्णपणे तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेत. 6 धावा खर्च करतोय तो मात्र सार्थक. आणि आता मात्र खरोखर इथे पाहिलं गेलं तर थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावला. त्यावेळी चेंडू अगदी सुरेख पद्धतीचा हाताळत होता. अशा वेळी मात्र इथे मात्र एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या नादामध्ये पंचांनी मात्र नो घोषित केलाय. फ्री हिट इथे मिळते तर उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. तर मित्रांनो चेंडू फ्री हिट आहे याचा नक्कीच फायदा उचलणार का चांगल्या प्रकारचा इथे उलटा चेंडू दिला. इथे मात्र ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर आणि अशा वेळी मात्र खरोखर एक उलटा चेंडू मिळाला. आणि इथे मगाचपासून पाहतोय ज्यावेळी सार्थक तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट लावताय ना त्याच्यामध्ये थोडीशी चूक करताय. त्यावेळी जर इथे मात्र पाहायला गेलं जडमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तेवढाच मात्र फुलटा चेंडू जर इथे पाहिलं पहिला चेंडू देखील फ्रीजने तेच केलं होतं. जेव्हा मात्र स्ट्राईकला कौस्तुभ आला होता त्यावेळी मात्र की फुल टॉच मिळाला. इथे देखील मात्र फ्री हिटला देखील फुल टॉच मिळाला. याचा नक्कीच फायदा मिळाला. स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा लॉंग ऑफ चेंडू ट्रॅव्हल होतं तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये सामवेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच उभे ते रनिंग द बिट इन द विकेट अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. या 2 धावांनी धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 37 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. थोडंसं रोखलं होतं परंतु पुढच्या क्षणाला नो चेंडू टाकला. एक्स्ट्रा पण एक चूक महत्वाची, एक चूक बघा ना मित्रांनो, एक चूक केली तर त्याची चूक किती महागडी ठरू शकते. जरा सिद्धेश्वर पाली संघाला देखील ती चूक किती महागडी ठरली कारण की प्रत्येकाने जो कॅच सोडला आणि कौस्तुभ 47 धावसंख्या खेळला. उलटा चेंडू मध्ये इथे पाहिलं तर स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय आणि इथे मात्र 1 बाउन्स 4 रन्स. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. कौस्तुभचं जर पाहिल्यानंतर ते खेळण्याची पद्धत जी आहे स्ट्रेट ड्राईव्ह पद्धत जी असेल, लेग साईड असेल, ऑफ स्टिक असेल, काय जबरदस्त खेळतो. ज्या चेंडू ज्या दिशेने येतो ना त्या दिशेने मात्र फटकेबाजी करतो. 3 चेंडूचा खेळ 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 आपलं 41 धावसंख्या आपल्याला 41 धावसंख्या झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 41 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक देशोट स्पेशली ज्याला म्हटलं तर मागच्या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती राजवाने जर मित्रांनो पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या, विकेट मिळवली होती आणि 3 विकेट मिळवल्या होत्या मित्रांनो. आपण पाहतोय माझ्या सहयोगी स्कोर रिपोर्टरचं काम पाहतायत निहार आपण पाहतोय. मला पूर्णपणे अहवाल सांगण्याचं नक्कीच काम करत आहे. राज बघूया आपण. यावेळी देखील सुंदर पद्धतीचा चेंडू, काहीसा चेंडू त्या वेगावर आला आणि अगदी स्लोअरवर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला ना त्या क्षणाला मात्र पाहिलं की योगेशने पूर्णपणे पोटाफटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पुढच्या क्षणाला पाहिलं की चेंडू अगदी हलवार पद्धतीचा येतोय. त्याच वेळी मात्र पाहिलं तर खरोखर
धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 42 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. चौथं षटक प्रगती पथकावर आहे. इथे मात्र पाहतोय राज मात्र पहिलाच चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला. एक धावेचा फटका आपण पाहतोय आणि यावेळी देखील फुलटॉच पद्धतीचं अगदी पाहिलं ना तर तिथं क्षेत्ररक्षण पूर्ण तैनात आहे. आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे पूर्णपणे. यावेळी मात्र चेंडू हातामध्ये सामावला गेला. इथे मात्र कोणती धाव नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे. 42 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. अशा वेळी मात्र राज सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. कारण की संघाला मात्र कमबॅक करून देण्याचं काम मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनीच केलं होतं आणि आता देखील तोच छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणतात. मूर्ती लहान पर कीर्ती महान असं खेळाडू. तर आपण बघूया पुन्हा एकदा आपल्या संघासाठी योगदान देतोय का, पुन्हा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय का, तो येणारा क्षण सांगून जाईल. यावेळी देखील चांगल्या प्रकारचा चेंडू. इथे मात्र पूर्णपणे इथे मात्र प्रिन्स चूक करतोय. चुकीला माफी नाहीये आणि इथे मात्र पाहिलं तर एवढा सुसज्जता मैदान आहे. कोणत्या प्रकारचा अडथळा नाहीये आणि अशा वेळी मात्र प्रिन्सच्या हातातून चेंडू निसटला गेलाय आणि 4 धावेंचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 46. आपण पाहतोय 46 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे आणि अशा वेळी मात्र एक चूक किती महागडे ठरू शकतो ते मात्र जाऊन प्रतीकला विचारा मित्रांनो. सिद्धेश्वर पाळी संघाच्या खेळाडूंनी जेव्हा प्रतीकचा कॅच सोडला होता, कौस्तुभचा कॅच सोडला होता ना, तेव्हा मात्र पाहिलं. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटने केलाय प्रहार. चेंडू ढाळलाय सीमा पार. फटक्यात होता वजन. धावा मिळतील अर्धा डझन. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. कौस्तुभ मधल्या फळीमध्ये खेळायला येतो मित्रांनो. यावेळी जर वनडाऊनला आला असेल, परंतु यावेळी जर पाहिलं ना 2 विकेट गेल्यानंतर मात्र इथे मात्र कौस्तुभचं आगमन झालं आणि आगमन दाखल झाल्यानंतर मित्रांनो जी फटकेबाज्यांची चौपेर फटकेबाजी करतोय ना, तो मात्र कौस्तुभ मात्र दाखवतोय. पहिल्या मॅच मध्ये 47 खेळी खेळताना बाद झाला. आता मात्र देखील चांगल्या प्रकारची खेळी करतोय. 33 धावसंख्येवर खेळत आहे मित्रांनो. शेवटचं षटक आहे. इथे मात्र 35 या धावसंख्येवर खेळत आहे. आपण जर पाहिलं तर मात्र धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 52 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा स्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र कौस्तुभच्या माध्यमातून. कारण की जर पाहिलं तर या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, या पहिल्या इनिंग मधील चेंडू शिल्लक आहेत, परंतु त्याच पद्धतीने मात्र पाहिलं ना तर मित्रांनो जय मल्हार अलिबाग संघ देखील तेवढाच मातबकर आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडे देखील मोठे मोठे स्फोटक फलंदाज आहे. मृणाल असेल, तत्पूर्वी आपण पाहिलं तर आयुष असेल, असे चांगले मोठे दिग्गज खेळाडू त्यांच्याकडे देखील मोठा चांगला प्रकारचा क्रिकेटचा भरणा आहे आणि अशा वेळी मात्र देखील कौस्तुभला देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना मात्र इथे मात्र इराजच्या गोलंदाजीचा चांगला पाहुणचार घेतोय. आणि इथे मात्र पाहिलं गेलं टप्प्यामध्ये इथे मात्र पॉईंटच्या वरून मात्र चेंडू ढकलला जातोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. 1च्या बदल्यात 2 धावा नक्कीच मिळाल्या आणि या 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जर पाहिली तर 54 धावसंख्या परत इथे मात्र धावसंख्या आहे आणि अशा वेळी मात्र राजनी मात्र संघासाठी कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. पुढे येऊन पाहण्याचा प्रयत्न, इथे डान्सिंग डाऊन झाला आणि अशा प्रकारे मात्र राजने मात्र सुरेख गोलंदाजी केली आणि इथे कौस्तुभला मात्र आपल्या माघारी परतवलंय आणि इथे मात्र विकेटचा पतंग केलाय. परंतु इथे मात्र दिमाखाने गोलंदाजी केली, तेवढ्याच चपळाईने मात्र क्षेत्ररक्षण देखील केलं आणि अशा वेळी मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 54 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 55 धावांना प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मात्र जय मल्हार अलिबाग संघ देखील चांगलाच तेवढ्याच ताकदीने मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल. आजच्या दिवसातील मला वाटते चांगल्या प्रकारची फलंदाजी जर केली असेल तर कौस्तुभ यांनी 35 धावसंख्येवर 37 धावसंख्येवर बाद झाला. पहिल्या मॅच मध्ये 47 वर बाद झाला. 7 आकडा हा त्याच्यासाठी नक्कीच आहे, कारण की 47, 37 अशा 2 मॅच मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली. परंतु आज मात्र बघूया जे मल्हार अलिबाग संघ देखील तेवढाच मातबर आहे, मृणाल आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचे स्फोटक फलंदाज त्याच्यामध्ये देखील आहेत. आपण पाहिलं तर त्यांचा स्फोटक फलंदाज आयुष देखील अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे.
तर या धावा देखील तेवढ्याच अगदी तेवढ्याच जोखमीच्या होऊ शकतात त्यांना देखील, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर निगडे संघामध्ये देखील एक वेगवान गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर दोन मात्र रूपम आणि कौस्तुभ हे दोन्ही गोलंदाज मात्र अगदी धारदार गोलंदाजी आहे. दोन्ही बंधूंनी मात्र या मैदानामध्ये हाहाकार मजवलाय. कारण की ज्यावेळी जर रूपमला जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या. अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. याच्यानंतर अजून देखील 2 सामने खेळवले जातील. या सामन्यासाठी पंच म्हणून आहेत ते राहुल पाटील आणि जयेश भावकर आपण पाहतोय. जयेश भावकर म्हटलं गेलं तर खरोखर उत्तम आगरी यांचे खास हा संबंध. तत्पूर्वी आपण चला मैदानामध्ये चालतोय मित्रांनो. आपण फलंदाजी मार्ककडे असणार आहे तो मात्र मृणाल आणि सर्वांचा लाडका चेहरा म्हणजे आयुष. आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी पाहिलं गेलं तर थोडक्यात तुम्ही त्याला विचारलं गेलं की या मैदानावर तुला खेळायला कसं वाटतंय, तर त्याने सांगितलं की या मैदानावर सुसज्ज असं मैदान आहे. मैदानावर खेळण्याची मला भरपूर इच्छा प्रकट झाली. बघितल्यानंतर असं वाटलं की या मैदान खरोखर अगदी अगदी आपण पाहिलं तर इंटरनॅशनल खेळ कसा खेळतोय त्यावेळेचं हा मैदान आहे ते अवेलेबल झालेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय ज्याने आम्हाला हा मैदान अवेलेबल करून दिला. तर चला मित्रांनो, अगदी वेळ दवडायचा नाहीये. 4 वाजलेले आहेत. अजून देखील आम्हाला 2 मॅच खेळायचं आहे. तर सूर्यप्रकाशाच्या झुतामध्ये आम्हाला हे मॅचेस खेळायचे आहे. त्यामुळे चला मित्रांनो, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला, कोणत्याही प्रकारचा इथे वेळ दवडायचा नाहीये. वेळेला महत्व आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आपण कामावर जातो ना त्यावेळी देखील वेळ किती महत्वाची आहे ते आपल्याला आठवतं. असा वेळ आपण वाया घालवतो, परंतु ज्यावेळी कामावर जायचं असेल, कुठे टायमिंगला पोहोचायचं असेल, त्यामुळे वेळ किती महत्वाची आहे ते मित्रांनो सगळ्यांना समज असतो. आपण पाहिलं त्याचपूर्वी क्रिकेट म्हटलं गेलं तर अडीचीचा खेळ आहे. क्रिकेट हा जुना जाणता खेळ आहे. आपण पाहतोय लहानपणीचा क्रिकेट आपल्याला मित्रांनो आठवत असेल, कारण की लहानपणी आपण ज्यावेळी खेळायचो त्यावेळी आपण पाहिलं त्यावेळी स्टंप नव्हते मित्रांनो, टायर असायचं. त्यावेळी टायरवर आपण खेळायचो. तत्पूर्वी त्यावेळी आपल्याकडे बॅट नव्हती मित्रांनो. त्यावेळी आपण नारळीच्या झावळीची बॅट करून खेळायचो. तत्पूर्वी आपण पाहिलं तर जोड्या लावा असायच्या. त्यावेळी ऑक्शन नव्हतं मित्रांनो. त्यावेळी जोड्या लावायचो. आणि त्यावेळीचं हे थर्ड अंपायर वगैरे असं नव्हतं. त्यावेळी आपल्याला थर्ड अंपायर म्हणजे घ्या आईची शपथ असं असायचं. आईची शपथ घेतली मित्रांनो का समजायचं खरोखर हा आऊट आहे. अशा प्रकारचं क्रिकेट होतं मित्रांनो. आताचं क्रिकेट बदललंय. क्रिकेट प्रत्येकाची बॅट असते, प्रत्येकाचं पूर्ण किट असतो, पूर्णपणे खेळायला पूर्णपणे गणवेश असतो. त्यावेळी गणवेश वगैरे नव्हता. सकाळी सकाळी आपण जर 8 सुट्टी असेल ना तर 10 वाजता संघ निघायचा आपला, तो डायरेक्ट संध्याकाळी घरी पोचायचा. त्यावेळी आई आपली काठी घेऊन बिचारी असायची, कारण की सकाळी हा कामाला गेलेला माणूस 10 वाजता तो डायरेक्ट 6 वाजता घरी पोचतोय. अगदी चेहऱ्यावर ते उन्हाचं तर अगदी पडलेलं प्रकाश आणि त्याच्यावर अंगावर अशी झालेली पूर्णपणे लाही लाही, ते चित्र वेगळं होतं मित्रांनो. आताचं चित्र वेगळं आहे. कारण की आताचं चित्र म्हटलं गेलं तर प्रत्येक गणवेश परफेक्ट, क्रिकेट म्हटलं गेलं तर परफेक्ट प्रॅक्टिस मॅच अगदी दिवसभर खेळत असतो. पण त्यावेळी देखील प्रॅक्टिस होतं. परंतु आता क्रिकेटला महत्त्व वाढलेलं आहे मित्रांनो. आता समुद्र पार नेला आहे. आपण पाहतोय त्यावेळी मात्र टेनिस क्रिकेट कुठे कुठे पोहोचून ठेवलंय त्यापुढे पाहिलं. आता मात्रचा क्रिकेट जरा वेगळा आहे मित्रांनो. सगळ्या प्रत्येकाचे आई वडील अगदी त्यावेळी देखील आई वडील काठीने मारायचे, पण आता ह्या वेळचा क्रिकेट मित्रांनो आई वडील प्रोत्साहन देतात. अशा प्रकारचं क्रिकेट झालेलं आहे. तर दरम्यान मैदानाकडे बोलतोय. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 54 धावांच्या 55 धावांचं योगदान देणं आहे ते मात्र आपण पाहिलं. जय मल्हार अलिबाग संघाला, जय मल्हार अलिबाग संघाचा हा खेळाडू पाहतोय मृणाल अप्रतिम अशी फलंदाजी करतोय, परंतु वेगावर सवार असणारा हा खेळाडू 118 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय तो मात्र कौस्तुभला आपण पाहतोय.
पहिल्या चेंडूवर अगदी पाहायला गेलं तर जबरदस्त इथे मात्र टायमिंगचा वापर टायमिंग होतोय प्रॉपर अगदी खरोखर टायमिंगचा वापर केला अगदी चेंडू पाहायला गेलं तर शॉर्ट पिच पद्धत चेंडू जेवढा येईल तेवढा पडला स्वतःला पूर्णपणे झुकवून दिलं 90 अंशाच्या कंसामध्ये झुकवून दिलं आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क परफेक्ट केला आणि अशा वेळी मात्र हा मोठा फटका लगावला गेलाय आणि यावेळी जर मात्र पाहिलं तर पूर्णपणे गॅप शॉट म्हणता येईल ना पूर्णपणे माइंडसेट फलंदाजी म्हणता येईल ज्यावेळी पूर्णपणे शक्तिवर्धक खेळ चालू आहे शक्तिवर्धक खेळामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची मृणालला नक्की माहिती आहे आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय 4 धावेंनी मात्र इथे श्री गणेशा केलाय आणि धावसंख्येत मात्र 4 ने सुरुवात करतोय तो मात्र मृणाल आपण पाहतोय परंतु एवढाच कौस्तुभ देखील वेगावर स्वार असतो नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र कौस्तुभ आणि रूपम या मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल हो वारंवार ती चूक करतोय परंतु अशा वेळी देखील पंच देखील तटस्थ आहेत परंतु रूपमला मात्र इथे मात्र कौस्तुभ बघतोय की ज्यावेळी मात्र वेगावर स्वार झाला त्यांनी पाहिलं की ज्यावेळी प्रत्येक चेंडू अगदी त्याच पद्धतीने खेळण्याचा नक्की प्रयत्न करतोय तो मात्र मृणाल परंतु थोडा लोकलं आणि अशा वेळी मात्र ऑफ टिकला वेगावर स्वार झाला चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला आणि यावेळी मात्र निधाव चेंडूची सांगता झाली आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करावं तरी मात्र कौस्तुभला मगाची माहिती आहे आणि पूर्णपणे फील्ड चेंजेस करतोय फील्ड डायरेक्शन चेंजेस करतोय अशा वेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय तत्पूर्वी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि अशा वेळी मात्र मिड विकेट काऊ करण्याच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे अशा वेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय गोलंदाजीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळेल पाहिजे डीप आपण पाहतोय शॉर्ट फाईल नाही आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन पाहतोय गली पाहतोय तत्पूर्वी आपण पॉईंट पाहिलात कव्हर पाहिलात आणि इथे पाहिलं तर पूर्णपणे क्षेत्ररक्षण तैनात आहे ह्यावेळी मात्र चेंडूला उसळी मिळते काय मित्रांनो इथे मात्र पाहिलीत ना तर ज्यावेळी मात्र आपण दरवेळी पाहत असतो की यावेळी वेगावर स्वार झाला तेवढ्याच वेगाने मात्र कॉम्पिटिशन लागली होती मित्रांनो स्पीड चेक करायची त्यावेळी कौस्तुभ हा मात्र हा देखील स्पीडअप मध्ये होता त्यावेळी एवढ्या वेगावर ज्या वेगाने अगदी स्पर्धा लागली होती त्यावेळी मात्र कौस्तुभने त्यामध्ये भाग घेतला होता त्यामुळे त्याचा वेग दाखवला होता हा इथे मात्र बरोबर पंचांना मात्र 2 हा जमिनीला समांतर केले आणि मात्र 1 धावेची शिक्षा ठोठावली कारण की ज्यावेळी मात्र वेगावर स्वार असतात त्यावेळी मात्र इथे चुकीच्या पद्धतीची गोलंदाज झाली डावी एटी सोडून गेला चेंडू हवेमध्ये स्वार झाला परंतु 1 धावेची शिक्षा पंचांनी मात्र नक्की ठोठावली आहे धावसंख्येत मात्र 1 ने भर पडली धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 5 धावसंख्या नक्कीच बोर्डवर लागली जाते 24 चेंडू मध्ये 55 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिले षटक मार्गस्थ आहे हा इथे मात्र एक्स्ट्रा एफर्ट किती मित्रांनो बघा ना एक्स्ट्रा एफर्ट लावणं कारण की आपण दरवेळी पाहत असतो कारण की मोठे आपण पाहिलं पाकिस्तानचे आपण मी मागाशीच देखील सांगितलं तुम्हाला वेस्ट इंडिजचे कटनी ऑस असेल एम्ब्रोज असतील त्यांचा जर टप्पा जर मित्रांनो पाहिलं तर फलंदाज खेळायला घाबरायचे त्यावेळेचे फलंदाज खेळायला घाबरायचे कारण की त्यांचा चेंडू कुठल्या पद्धतीने येईल अंगावर आदलेल कुठे जाईल असं नक्कीच नव्हतं त्यावेळी या वेस्ट इंडिज टीमला पूर्णपणे सर्व टीम असं पूर्णपणे खेळण्यासाठी घाबरत असेल यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तेवढ्या चपलाईने मात्र क्षेत्ररक्षण देखील 99 जर्सी परिधान केला खेळाडू चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणामध्ये येतोय इथे मात्र पुन्हा डॉट पद्धतीची सांगता होतीये अनिकेत मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय अशा वेळी मात्र खरोखर थोडंसं जगडून ठेवण्याचं काम पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला असेल पण पुंडुचेरीला इथे मात्र रोखण्याचं काम नक्कीच करतोय बॅटच्या चेंडू इथे मात्र जोरकस फटका लगावला गेलाय 13 का फूल 17 की माला ठोक दे षटकार झुकेगा नहीं साला होणारा सामना अल अजीज अलिबाग आणि नौखार दोन्ही संघांनी यायचंय नाणेफेकीसाठी अल अजीज अलिबाग आणि नौखार संघ चला मित्रांनो पुन्हा मैदानामध्ये अप्रतिम अशी फलंदाजी मृणाल यावेळी देखील आडव्या बॅटने प्रहार करतोय पुढे 2 मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय अशा वेळी मात्र खरोखर ज्यावेळी दडपण आलं होतं की अगदी 2 चेंडू डॉट पद्धतीचे आले होते पुढच्या क्षणाला आपण कशी फलंदाजी करायची मृणालला माहिती आहे की या संकटातून कसं बाहेर पडायचं
आपण जर पाहिलं ज्यावेळी मात्र जबरदस्त फलंदाजी होत असताना मात्र रोखण्याचं काम केलं होतं, त्यावेळी मात्र कौस्तुभच्या 2 चेंडूमध्ये सलग 10 धावा मिळवल्या. अशा वेळी मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तर 16 धावसंख्या आपण पाहिलीत. तर जिंकण्यासाठी 55 धावांना प्रत्युत्तर देत असताना मात्र 39 धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर मित्रांनो नक्कीच उरणाला सांगेन मित्रांनो, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद से भरोसा, देख फिर होता है क्या. तर मित्रांनो खरोखर स्वतःवर भरोसा केलास ना तर या मॅच मध्ये तू वेगळी कलाटणी आणू शकतोस, चांगल्या प्रकारचा खेळ करू शकतोस. तर यावेळी मात्र मृणाल देखील त्या प्रकारे फलंदाजी करू शकतो. परंतु इथे रूपमला पाहतोय आपण, ज्यावेळी मात्र कौस्तुभ गोलंदाजी मार्ककडे आला त्याचे छोटे बंधू मात्र रूपम आपण पाहतोय हा देखील वेगावर स्वार असतो. परंतु आता मात्र बघूया फलंदाजी मार्ककडे आयुषकडे देखील मोठे मोठे फटके आहेत. हेलिकॉप्टर शॉट देखील चांगल्या प्रकारचा खेळतोय आणि यावेळी या मैदानामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं की हेलिकॉप्टर शॉट खेळणारा खेळाडू मात्र नक्कीच आहे तो मात्र आयुष आपण पाहतोय. कोणत्या फटक्यामधून पाहिला असेल आपण मोठ्या मोठ्या खेळाडूमध्ये पाहत असतो, परंतु या छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं जातं अशा खेळाडूकडनं मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. यावेळी देखील पाहिलं ना जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षण तैनात होतं. अगदी जबरदस्त फटकाच बघा ना मित्रांनो, ज्याप्रमाणे फलंदाजी करत असताना जबरदस्त फटका केला परंतु त्यांनी क्षेत्ररक्षण हेरलं तिथे. परंतु अशा वेळी फटक्यात जबरदस्त फलंदाजी केली. रूपमने मात्र चांगल्या प्रकारचा वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली आणि अशा वेळी मात्र ब्लॉक यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा ऑफ यॉर्कर टाकला आणि अशा वेळी मात्र आयुषला मात्र माघारी परतवलं. नाणेफेकीचा कौल नौकारने जिंकलेला आहे. नौकारला बोलू का? ओके सॉरी. नौकार संघ चला, नौकार संघाने याचे अशा वेळी आपण पाहतोय फलंदाजी मार्ककडे येतोय. फलंदाज आपण पाहतोय सार्थकला आपण पाहतोय, विराज का सॉरी ते दोन्ही तसंच आहे ना, विराजला आपण पाहतोय. विराजकडे देखील मोठे स्ट्रोक आहेत. विराजनी देखील मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी विनिंग फटका त्याच्या पॅड मधून आला होता, तो मात्र विराज आपण मैदानामध्ये पाहतोय. मृणाल असेल विराज असेल तत्पूर्वी आपण पाहतोय नाणेफेकीसाठी आपण बोलतोय टीटी कुते यांनी पुढे यावं. नाणेफेकीसाठी आपण कॉल करायचा इथे कालभैरव नौकार उज्ज्वला सातमकर पुरस्कृत आपण पाहतोय. हो हो इथे मात्र दोन्ही बंधू एक्स्ट्रा एफर्ट लावले का मित्रांनो कळत नाही. मला इथे समजत आहे दोन्हीचा हात समांतर पंचाने केलेत. वाईट स्वरूपात धावसंख्या मिळाली, अवांतर धावसंख्येने पुढे एक धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या झाली 17 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. परंतु ज्यावेळी मात्र गोलंदाजी चांगल्या प्रकारची होत असताना मात्र इथे थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या नादामध्ये नक्कीच रूपम आणि कौस्तुभने मात्र वाईट स्वरूपात धावसंख्या नक्की केली. टॉच विन फॉर द नौकार निर्णय कळवायचा आहे. इथे मात्र पाहिलं चेंडू सुरेख पद्धतीचा पुन्हा पंचांनी नक्की हात मात्र मी पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचा एक नक्कीच तुम्हाला सांगतोय की ज्यावेळी तुम्ही तुमच्या वाईडवर नियंत्रण नाहीये, परंतु आपण वेस्ट इंडिज संघाचा मायकल होल्डिंगला मित्रांनो पाहिलं का 13 वर्ष त्यांनी मायकल होल्डिंगनी गोलंदाजी केली परंतु आयुष्यामध्ये एकही वाईट टाकला नाही. आपण जर 6 चेंडू टाकताना एवढे वाईट टाकतोय, परंतु मायकल होल्डिंग हा 13 वर्ष वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू होता, त्यांनी मात्र 13 वर्ष झाली एकही वाईट टाकला नाही. तसेच आपण पाहिलं तर कपिलजी निखल सर यांनी देखील पाहिलं तर गेली कित्येक वर्ष संघासाठी आपलं योगदान दिलं पण एकही आयुष्यात नो बॉल टाकला नाही. इथे मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडू हवेमध्ये, इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही आणि अशा वेळी रूपमनी मात्र अगदी हातखंडे वापरले, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. हा माझा स्ट्रेंथ आहे, या पद्धतीची गोलंदाजी मी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्यामध्ये एखादा वाईट जातोय. परंतु या पद्धतीचा हा चेंडू अगदी जड मध्ये टाकणं, एवढ्या वेगाने टाकणं का त्याची बॅट घुमली देखील जाते ना, ती मात्र देखील अगदी तिथल्या तिथे स्ट्रोक मात्र अवघड होतोय, खेळणं अवघड होतोय. रूपम खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणता येईल परंतु थोडंसं अगदी गोलंदाजीमध्ये नियंत्रण
नियंत्रणबद्ध गोलंदाजी असणं गरजेचं आहे, परंतु यावेळी देखील नियंत्रणबद्ध गोलंदाजी झाली आणि इथे मात्र आपण पाहिलं तर इथे विराटला देखील माघारी परतावं लागलं. आता सार्थक आहे ना, तर सार्थक मैदानामध्ये येतोय. जोपर्यंत आपण पाहिलं मृणाल मैदानामध्ये आहे त्याप्रमाणे सार्थक अजूनपर्यंत देखील फलंदाजी मार्ककडे असणार आहे. ते मोठे फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, परंतु रूपम 16 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये 4 छान लावतोय. कारण की आपण जर पाहिलं तर त्याचा गोलंदाजीचा इथे मात्र आपण पाहिलं तर रणप बघा ना मित्रांनो किती मोठा आहे. रणप जर पाहिलं तर अगदी सीमा रेषेलगत धावत जाऊन अगदी गोलंदाजी अचूक टप्प्यात करतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये डीप स्क्वेअर मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे, परंतु बघूया क्षेत्रक्षण जोपर्यंत चेंडूवर जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच मिळाल्या आणि अशा वेळी मात्र 2 धावेंचा फटका. कारण की इथे पाहिलं ना तर वेगावर स्वार असणार आहे, त्याच्यामुळं तर शॉटमध्ये कनेक्ट व्हायला वेळ लागतोय. कारण की चेंडूच्या वेगाने येतोय तेवढ्या वेगाने बॅट घुमली ते अगोदर चेंडू मात्र अगदी बॅटवर टच होतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर शॉन टेनला देखील पाहिलं मित्रांनो, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू असेल, एवढी जबरदस्त गोलंदाजी पाहायची, एवढ्या वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी करायची. पाकिस्तानचा आपण शोएब अख्तरला पाहिले असेल मित्रांनो, कारण की पाहिलं ना तर वेगावर स्वार असायचे. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू, इथे मात्र जबरदस्त नो +6 एकूण 7 धावा मिळतात मित्रांनो. हा एक ऍडव्हान्टेज मिळाला, टॉनिक मिळाला. संघ हाच म्हणत होता की हे टॉनिक कधी मिळेल, संजीवनी बुटी कधी मिळेल, परंतु यावेळी मात्र अगदी सार्थकने मात्र संघासाठी मात्र एक टॉनिक दिली, जडीबुटी दिली आणि इथे मात्र आपण पाहिलं तर संघ थोडासा हलबलीत होता आणि आता मात्र खरोखर ज्यावेळी आपण जर दवाखान्यामध्ये गेलो की आपल्या एखादी सलाईन लावल्या कसा जरा जोश येतो ना, तसा जरा या संघामध्ये जोश आलाय. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, 27 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. 55 धावांना प्रतिउत्तर देत असा दुसरं षटक मार्गस्थ आहे. फ्री हिट, तर मित्रांनो यावेळी चेंडू जातोय, अगदी धूमधडाका होतोय, षटकारांची आतिषबाजी उडवतोय. 2 खणखणीत बॅक टू बॅक षटकार येत आहेत. यासाठी तर नामी संधी असणार आहे, हॅट्रिकची नामी संधी. रूपमच्या गोलंदाजीवर मोठा फटका लगावेल का, येणारा क्षण सांगून जाईल या मैदानावर हॅट्रिक करेल का. कौस्तुभनी जो रेकॉर्ड केला इथे मात्र पहिल्या सामन्यामध्ये तोच मात्र इथे पुनरुत्ती होईल का. इथे मात्र सार्थक मात्र आपल्या मैदानामध्ये दाखवून देतोय. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की ज्याप्रमाणे जय मल्हार अलिबाग संघ नक्की सांगत असेल, हम अभी तो शुरुआत है, खेल अभी बाकी है. अभी तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. आता मित्रांनो येणं अंजाम मात्र देणं आता इथे मात्र नक्कीच इथे मात्र सार्थक. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करते. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय तर 33 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. हा इथे मात्र बघतोय चेंडू हवेमध्ये भरपूर काळ आहे. इथे मात्र चेंडू जोपर्यंत चेंडूवर सोपवेल तोपर्यंत 1 धाव नक्की घेतलेली आहे. 2 धाव घेण्याचा प्रयत्न असेल, 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. अशा वेळी मात्र फलंदाज नक्कीच सांगत असेल, यावेळी मात्र ज्यावेळी सार्थकची फलंदाजी अप्रतिम होते, 2 बॅक टू बॅक षटकार घेतले, त्यानंतर मात्र 2 धावांचा फटका. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 35 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 55 धावांना प्रतिउत्तर देत असताना मात्र अजून तिथे मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या आहे ती 35. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे, कोणतीही चूक होणार नाही का. इथे मात्र रूपम मात्र कमबॅक करतोय. संघाला मात्र सार्थक ज्याप्रमाणे फलंदाजी करवता त्याला रोखण्याचं नक्कीच काम केलंय. कारण की बघा ना मित्रांनो, ज्या वेळी रूपमचे जर चेंडू पडले गेले ना तिथे मात्र चेंडूला विकेट नक्की परिधान मिळालाय आणि अशा वेळी मात्र खरोखर सार्थकला देखील माघारी परतवलंय. आणि इथे पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंच्या खेळामध्ये धावसंख्या उभारली ती 35. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. फलंदाजी मार्ककडे न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. तन्वेश आपण पाहतोय.
सर्व तणवेश यंग पिढी आहे मित्रांनो. आपण पाहिलं जय मल्हार अलिबाग संघ जर पाहिलं ना तर पूर्णपणे यंग पिढी आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर हे कॉलेजमध्ये सगळे असतील मला वाटते. सगळे पाहिले ना तर अंडर 19 चे खेळाडू आहेत सगळे. जय मल्हार अलिबाग मी आल्याला एंट्री केली ना तेव्हाच मला समजलं एक दोन खेळाडू जर सोडले तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर हे सगळे 19 चे खेळाडू आहेत. अप्रतिम फलंदाजी करतात. पण तू वय तेव्हाच असतो मित्रांनो ज्यावेळी आपण कॉलेज जीवनामध्ये असतो ना त्यावेळी पूर्णपणे फ्रीडम असते. त्यावेळी पूर्णपणे खेळण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो टाईम असतो. परंतु ज्यावेळी नोकरी धंद्यामध्ये कामाला असतात तर त्यांच्याकडे वेळ थोडा पुरा असतो. परंतु चला मैदानी मित्रांनो जिंकण्यासाठी 12 चेंडू 20 धावांचं समीकरण असताना तन्वेश फलंदाजी मार्कडे आणि इथे मात्र स्ट्राईक साठी येतो मतलब मृणाल आपण पाहतोय. सुभाष बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे मात्र हवाई सफर केलाय. मृणालला जर पाहिलं ना तर बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू टाकला गेला ना तर मात्र सीमा पार नक्कीच होणार. आणि यावेळी मात्र देखील 6 धाव्यांचा मोठा फटका लगावलाय. आणि काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळाले. यावेळी मात्र मृणाल अगदी फलंदाजीमध्ये अगदी नॉन स्ट्राईकला फलंदाजी अगदी पाहत होता की काय चाललंय मैदानामध्ये. परंतु त्यामध्ये सार्थकने येऊन आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. पुढच्या क्षणाला मृणालनी पाहिलं आता माझी संधी आहे आणि संधीचं सोडं मी नक्कीच करणार. सामना करेल तो सुभाषच्या गोलंदाजीचा. यावेळी फुलटा चेंडू पूर्णपणे खेळलेला तिकडे देखील पाहिलं तर 2 बॅक टू बॅक पॅरलल शॉट फॉर द 6 रन्स. अशा वेळी जर मित्रांनो पाहिलं ना 12 चेंडू 20 धावांचं समीकरण मॅच अगदी अगदी पूर्णपणे त्यावेळी जर सार्थकने जर पाहिलं ना संघासाठी चांगल्या प्रकारची जडीबुटी दिली संजीवनी दिली. कारण की संघ असं वाटत होता की रूपम पूर्णपणे हॅवी होत होता. अशा वेळी पूर्णपणे 2 खणखणी षटकार घेतले. इथे मात्र पाहिलं 12 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं त्यावेळी मात्र बॅक टू बॅक 2 षटकार घेतले. आणि इथे धावा मात्र आता पाहिली तर जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हा त्याचा मात्र ट्रेडमार्क आहे मित्रांनो. आता जर पाहिलं ना तर ट्रेडमार्क म्हटलं गेलं तर खरोखर त्याचा तो हा आवडता शॉट म्हणता येईल. आणि अशा वेळी तो प्रत्येक शॉट असा खेळत असतो आणि पूर्णपणे स्वतःला झुकवतो. आणि यावेळी देखील 4 धाव्यांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र या 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 51 धावसंख्या. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. तर तो मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का. सुभाषच्या गोलंदाजीवर मात्र 2 खणखणी षटकार 1 चौकार 16 धावा खर्च करतोय. जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं तर 9 चेंडू. असं असतं मित्रांनो ज्यावेळी आपली चांगल्या प्रकारची फलंदाजी चालू असते तेव्हा काहीतरी वाकडं तिकडे खेळायचं आणि काहीतरी वेगळा नजाकत दाखवायची हीच कला असते आपली मित्रांनो. परंतु ज्यावेळी जर आपल्याला स्टेट पद्धतीचे खेळाडू चेंडू येत असतात फलंदाजी करत असतो परंतु तेव्हाच आपले काहीतरी थोडेसे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी डिफेन्स पद्धतीने खेळून काढलाय जत पद्धतीने मात्र इथे मात्र स्ट्राईक साठी आलाय तो तन्वेश याला. तन्वेशने मात्र बघूया विनिंग फटका तन्वेशच्या बॅटमधून येईल का. जिंकण्यासाठी अजून जर पाहिलं तर 2-3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा सुभाष थोडासा महागडा ठरतोय. एवढ्या धावा खेळून सुद्धा मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती जय मल्हार अलिबाग संघाकडून. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू ट्रॅव्हल झाला तिकडे मात्र जोपर्यंत चेंडू हातामध्ये सामेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच निश्चित रूपया पूर्ण होतात. लेवल होतोय आणि अशा प्रकारे जिंकण्यासाठी 6 चेंडू 1 चेंडू आहे 1 धावेची गरज आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय उपाध्यक्ष राष्ट्रवादी माननीय श्री उदयशेठ जवके यांचं देखील इथे आगमन होतोय. मॅच पाहिलं गेलं तर अगदी वेळात वेळ काढून जातात आणि ते देखील अगदी जुने जाणते क्रिकेटर आहेत. आपण त्यांचा खेळ पाहिलाय. त्यावेळी मात्र पॅकर्स टीम असायची त्यावेळी मात्र उदय जवके देखील अप्रतिम अशी फलंदाजी करायचे. विकेटच्या एसटीच्या मागे काम करायचं. परंतु आता मात्र क्रिकेटची ओढ नक्कीच आहे त्यांचं मात्र नक्कीच पुढे वारसा चालवतो त्यांचा मुलगा. अंडर 14 मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. चांगल्या प्रकारचा खेळ त्याचा नक्कीच पाहत असतो. पण पुन्हा एकदा मैदानामध्ये चालतो मित्रांनो. आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 1 धावाचं समीकरण मृणाल मैदानामध्ये आहे. अशा वेळी 32 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्ककडे येतोय स्मिथ. इथे मात्र सरप्राईज गिफ्ट आणि इथे मात्र विनिंग फटका म्हणता येईल तो मृणालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारे जिंकलेल्या हरलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र आपण जे मला अलिबाग संघाचा आपण पाहतोय जबरदस्त खेळी साकारली आणि वैयक्तिक